चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सगळेजण कसे आहेत? सगळ्यांना पेपर कसा गेला मित्रांनो मला पहिल्यांदा कमेंट करा. व्हिडिओला पण लाईक करू द्या मित्रांनो. बघा मित्रांनो, जे आपण आयएमपी प्रश्न दिले होते तेच प्रश्न परीक्षेला आले होते, बरोबर आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या आता का पुढील आपण नियोजन करून घेणार आहे का आता पुढील लेक्चर कसे घ्यायचे, पुढील तयारी कशी करायची या संदर्भात आपण लवकरच लाईव्ह पण येणार आहे. तर त्यापूर्वी मित्रांनो लक्षात घ्या का जे आपण आयएमपी प्रश्न दिले होते, बरोबर आहे, गणित असेल, मराठी, इंग्रजी, सगळ्या प्रश्नाला आपण जे आयएमपी प्रश्न दिले होते तेच प्रश्न आले होते. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, सर्वप्रथम तुम्ही चॅनलला पटापट सबस्क्राईब करून द्या, व्हिडिओला पण लाईक करून द्या मित्रांनो. पटापट आपले सबस्क्रायबर वाढले पाहिजे मित्रांनो. व्हिडिओ बघताय, तुम्हाला आयएमपी प्रश्न दिले होते, आले होते का नाही? आले होते ना. मग त्यामुळे तुमचं फक्त काम आहे का सबस्क्राईब करा मित्रांनो, बेल आयकॉन वरती क्लिक करा आणि एकदा छोटीशी एकदम छानशी अशी कमेंट करा, ठीक आहे, जेणेकरून त्या कमेंटला मी पिन करू शकतो. ओके, चला विद्यार्थी मित्रांनो बघणार आहे आज आपण का पॅट या परीक्षेचा इंग्रजी या विषयाचा इयत्ता 7वीचा आपण पेपर कसा होता, त्याच्यानंतर आलेले प्रश्नाचे कोणकोणते योग्य उत्तर होते आपण ते काय करणार आता चेक करून घेणार आहे. ठीक आहे, तर लक्षात घ्या मित्रांनो, ही एक संभाव्य उत्तर पत्रिका आपण बनवली, ही परीक्षा होऊन गेलेली, बरोबर आहे. याचा पेपर आज हा होऊन गेलेला आहे. ठीक आहे, चला बघूया आता आपण. सर्वप्रथम जाऊया बघा, ओरल सेक्शन झाल्यानंतर बघा पॅसेज आला होता, बरोबर आहे. काय आला होता? पॅसेज आला होता. आता हे दोन ट्रू आणि फॉल्स याच्यामध्ये डायरेक्ट दिला होता. राईट द वेदर फॉलोइंग सेंटेन्स आर ट्रू ऑर फॉल्स, बरोबर आहे. पहिला बघा आता मित्रांनो, द चिल्ड्रन वेर हॅपी इन द जेंट्स गार्डन, याचं उत्तर ट्रू होतं. त्याच्यानंतर द जेंट्स हॅड रिटर्न टू द हिज गार्डन आफ्टर द 70 इयर, याचं उत्तर मित्रांनो फॉल्स होतं. पुढे बघा कंप्लीट द वेब डायग्राम होतो. जेंट्स गार्डन बघा, सॉफ्ट ग्रीन ग्रास, बर्ड्स, फ्रुट्स किंवा ब्युटिफुल फ्लावर, अशा प्रकारे त्याचं मित्रांनो योग्य आन्सर होतं. पुढे बघा मॅच द फॉलोइंग, बघा तुम्हाला काय करायचं, कॉलम मॅच करत होता. रिचचं आन्सर फ्रूट होतं, त्याच्यानंतर ग्रोव्हचं व्हाईट होतं आणि ग्रीनचं ग्रास होतं बघा मित्रांनो. ठीक आहे, हे सगळं उत्तर तुम्हाला पॅसेज मध्ये येते आणि हे सगळं आपण बघितलं होतं अगोदर. ठीक आहे, पुढे बघा डू ॲज डायरेक्ट मध्ये बघा काय, द बर्ड सॅट ऑन द ट्री, आयडेंटिफाय टेन्स विच इज द सिंपल पास्ट टेन्स, काय सिंपल पास्ट टेन्स. पुढे बघा वन डे द जेंट्स कम बॅक, पिक आउट द नाउन द सेंटेन्स, याच्यामध्ये काय जेंट्स हे काय याचं मित्रांचं नाव नाही, करेक्ट जेंट्स काय त्याचं नाव आहे. पुढे बघा रीड द फॉलोइंग एक्स्ट्रॅक्ट and do the activities, choose the correct alternative from the given should not read this poem, याचा आन्सर होता बघा मित्रांनो रीडर्स. काय नाव त्याचं? रीडर्स नाव होतं. पुढे बघा इन व्हॉट मॅनर्स डज द पोएट ऍड्रेस हिज रीडर्स, द विच इज द अँग्रीली, बघा याचा आन्सर काय होतं मित्रांनो अँग्रीली होतं. पोलाइटली एकाच ठिकाणी सांगितले, म्हणजे काय आपण एखाद्याला सांगतो का मी तुला एकदा सांगतोय लक्षात येत नाही का, तुझ्या तुला वागता येत नाही का नीट, म्हणजे याचा अर्थ असा असतो का आपण हा रागात सांगतो, म्हणजेच काय अँग्रीली. ओके, नेक्स्ट बघा कम्प्लीट द फॉलोइंग डायग्राम. इन्स्टेड ऑफ द रीडिंग द पोएम, द पोएट सजेस्ट हिज रीडर्स टू द, याच्यामध्ये हॅव्हिंग फन, पोएम हेअरली डन, ठीक आहे, सॉरी नियरली डन, याचा वेगवेगळ्या प्रकारचा असं तुम्ही 2-3 लाईन देऊ शकता. त्याचं उत्तर सगळे दिले होते तिथं. ठीक आहे, इतकं लिहिलं तरी पुरेसं होतं. पुढे बघा रायमिंग वर्ड्स फाइंड आउट करायचे तुम्हाला मित्रांनो, लक्षात घ्या. तर काय जेल, फ्रेल, त्याच्यानंतर प्ले, अवे, अशा प्रकारे अजून तुम्ही फाइंड आउट करू शकता. पुढे बघा चेंज द फॉलोइंग सेंटेन्स ऍज पर द इन्स्ट्रक्शन. फर्स्ट वन इज दे आर प्लेइंग, आपल्याला सांगितले का चेंज द सेंटेन्स इंटू पास्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स. पास्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स मध्ये तुम्हाला सांगितले, मग काय करायचं होतं, फक्त आरच्या जागी विअर करायचे. काय करायचं मित्रांनो, आरच्या जागी विअर करायचं होतं. पुढे बघा ही हॅज पास द एक्झामिनेशन, तर बघा मित्रांनो याच्यामध्ये काय चेंज द सेंटेन्स इंटू पास्ट परफेक्ट टेन्स, मग याच्यामध्ये काय मित्रांनो ही हॅज पास, ठीक आहे ना, काय ही हॅड पास द एक्झामिनेशन. ठीक आहे, इथं काय करा तुम्हाला हॅड लावून घ्यायचं होतं. ठीक आहे, पुढे बघा मेक अ नेगेटिव्ह सेंटेन्स. बॉईज आर प्लेइंग द गेम, तर बघा बॉईज आर नॉट प्लेइंग गेम. ठीक आहे, काय बॉईज आर नॉट प्लेइंग गेम. पुढे बघा पिंकी हॅज नॉट स्टार्टेड हर वर्क, बरोबर आहे, किंवा पिंकी हॅज नॉट फिनिश हर वर्क, अशा प्रकारे देखील त्याचा आन्सर विद्यार्थी मित्रांनो येऊ शकत होतं. ठीक आहे, चला पुढे जाऊया आता. बघा आयडेंटिफाय द अंडरलाईन द वर्क, द फॉलोइंग सेंटेन्स आर ट्रान्सिटिव्ह अँड इनट्रान्सिटिव्ह, बरोबर आहे. आपण हे बघितलं होतं मित्रांनो, बरोबर आहे. अगोदर आपण याचं पूर्ण मिनिंग तुम्हाला मी समजून सांगितलेला होता. ठीक आहे, बघा पहिला काय बघा, पहिलं बघा ट्रान्झिटिव्हचं काय होतं, तर वस्तू किंवा क्रिया ही काय असते तर डायरेक्ट याच्यामध्ये असते, बरोबर आहे, म्हणून काय याच्यामध्ये राईट आन्सर उत्तर होतं. बर्ड्स फ्लाय इन द स्काय, अंडरलाईन फ्लायला केले, मग हे काय असणार मित्रांनो इन ट्रान्झिटिव्ह असणार आहे. का? कारण ते डायरेक्ट म्हणजे काय ऑब्जेक्ट नसतो, बरोबर आहे, डायरेक्ट मध्ये याच्यामध्ये काय असतो ऑब्जेक्ट नसतो. पुढे बघा आयडेंटिफाय द अंडरलाईन ऑब्जेक्ट ऍज अ डायरेक्ट अँड इनडायरेक्ट फॉलोइंग सेंटेन्स. बघा डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. आता डायरेक्ट काय इंग्लिश, आपण डायरेक्टली इंग्लिश शिकवतो, बरोबर, डायरेक्टली इंग्लिश भाषा शिकवली जाते. पुढे बघा इनडायरेक्ट काय म्हणतो अज येतं. ठीक आहे, नेक्स्ट बघा रीड द वर्ड पिक्चर ऑफ द बॉक्सर अँड कम्प्लीट द ऍक्टिव्हिटीज. फाइंड कंपाऊंड वर्ड्स फ्रॉम द पिक्चर. बघा कंपाऊंड वर्ड याच्यामध्ये तुम्हाला काय करतो मित्रांनो फाइंड आउट करायचं होतं बघा मित्रांनो. जसं की आता बघा
फुटबॉल आपण घेतला होता, बरोबर आहे. काय केलं होतं आपण, फुटबॉल घेतलं. त्याच्यामध्ये तुम्ही बघा अजून जरी शोधून घेतला बघा, सगळे वर्ड त्याच्यामध्ये दिले होते. तुम्ही याच्यातून जरी शोधून घेतला तरी काही अडचण नाहीये. समजते ना. पुढे बघा आता पटकन घेऊया, कारण एकच वर्ड सांगितलं त्याच्यामुळे काय अडचण नाही. एक लिहिला, हा लिहिला फुटबॉल तरी चालतो. पुढे बघा काय, फाइंड द ऑपोजिट वर्ड्स ऑफ द फॉलोइंग एनीवन विच इज द इझी. विजी आणि काय असणार, तो हार्ड असणार, ठीक आहे ना. इझी अँड हार्ड. नेक्स्ट बघा काय होतं, अरेंज द फॉलोइंग वर्ड्स इन द अल्फाबेटिकल ऑर्डर्स. काइंड, जोक्स, फोकस, ॲगिली. तर याच्यामध्ये मित्रांनो लक्ष द्या, ए पासून तर झेड पर्यंत, बरोबर आहे. एबीसीडी पासून आपल्याला काय करायचं, अरेंज करत असतं. म्हणजेच काय, त्याचा पहिला अल्फाबेट हा एबीसीडी नुसार स्टार्टिंगला येईल, त्याला आपण काय करतो, नंबरिंग करत असतो. मग बघा आता आपण A1 ला घेतलाय, एफ फोकस होता सेकंड ला घेतलाय, त्याच्यानंतर जोक सुद्धा थर्ड नंबरला आणि फोर्थला आला लास्ट वन विच इज द काइंड. नेक्स्ट वन बघा, कम्प्लीट द फॉलोइंग वर्ड चेंज. फर्स्ट इज अ गेमर. फक्त लक्षात घ्या मित्रांनो, लक्षात घ्या तुम्हाला काय करायचं का, जो तुम्हाला वर्ड दिला असेल त्या वर्डच्या लास्टचा जो अल्फाबेट असेल तो काय करा, त्याच्यावरून तुम्हाला नवीन एक वर्ड तयार करायचा आणि पुन्हा त्या जो वर्ड तुम्ही तयार करणार त्या वर्डच्या लास्ट वरून पुन्हा तुम्हाला एक वर्ड तयार करता. जसं की एक्झाम्पल बघा, गेमर दिलाय, गेमरच्या लास्टला आर आला, तर आपण घेतला रॅबिट घेतला, वापस रॅबिटच्या आडला टी आला, टी टी फॉर द टायगर घेतला, नंतर टायगरच्या लास्टला आर आला, आर फॉर द रन घेतला, त्याच्यानंतर रनच्या लास्टला आला नोज आला, ठीक आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला वाटेल ते तुम्ही शब्द घेऊ शकत होतात. ओके, इट डझंट मॅटर इट. नेक्स्ट बघा, व्हॉट डज द टाइम टेबल रिप्रेझेंट. एक टाइम टेबल दिले आपल्याला बस स्टँडचा. ऍक्च्युली इट इज अ शो देअर द एअरपोर्ट बस सर्व्हिस. काय, एअरपोर्ट बस सर्व्हिस. अँड नेक्स्ट वन विच इज द लिस्ट एनी 2 वर्ड्स रिलेटेड टू द बस जर्नी अँड दे आर द रूट A3 स्टँड सर्व्हिस. बघा काय होतं, A3 स्टँड सर्व्हिस. नेक्स्ट बघा, विच रूट नंबर गॉज फ्रॉम द स्वारगेट टू पुणे एअरपोर्ट अँड विच इज द रूट नंबर A3. काय, रूट A3 बघा मित्रांनो. नेक्स्ट बघा, हाऊ मेनी रूट्स आर अवेलेबल फॉर द रिच पुणे एअरपोर्ट. दॅट इज द टोटल 5 रूट्स आर द रिच टू द पुणे एअरपोर्ट. याचं ऍक्च्युली एकदम करेक्ट याचा आन्सर होतं. ओके, नेक्स्ट बघा, ई बघा, व्हॉट द टाइम डज द फर्स्ट बस डिफॉर फ्रॉम द हिंजेवाडी टू पुणे एअरपोर्ट अँड विच इज अ 5:30 AM. काय, 5:30 AM. नेक्स्ट बघा, विच युट्यूब लिंक वुड यू बी रिफर टू द डिफाईन डिटेल इन्फॉर्मेशन. बघा काय, तर याचा आन्सर बघा मित्रांनो का youtube.com. बघा अशा प्रकारची इथं आता आपण बघणार आहे. बघा इथं दिसते का, बघा एक मिनिट बघून घ्या, ठीक आहे. बघा इथं बघा, या पेपरमध्ये टाइम टेबल दिला नाही, याच्या खाली इथं एक लिंक दिली युट्यूबची, ती तुम्हाला फक्त कॉपी पेस्ट करायची, म्हणजे तिथून तुम्हाला उचलायची होती आणि ती फक्त इथं तुम्हाला लिहायची होती. नेक्स्ट बघा, रवींद्रनाथ टागोर आणि कुसुमाग्रज यांचा बघा मित्रांनो आपल्याला पॅरेग्राफ होता आणि याच्यावरून तुम्हाला याची इन्फॉर्मेशन कलेक्ट करायची होती. ओके, बघा आपण बघणार यांचा आन्सर काय होते. बघा, बर्थ बघा, रवींद्रनाथ टागोर यांचा 7 मे 1861. कुसुमाग्रज यांचं बघा 27 फेब्रुवारी 1912. आणि लँग्वेज बघा यांची बंगाली, इंग्लिश. त्याच्यानंतर कुसुमाग्रज यांची मराठी अँड विच इज द बिलॉंग्स टू द स्टेट वेस्ट बंगाल. आणि कुसुमाग्रज ऑल्सो आर बिलॉंग्स टू द महाराष्ट्र. नंतर बघा लिटरली वर्क्स काय, पोएट, रायटर्स वगैरे, प्ले राईट्स, बरोबर आहे. पुढे बघा अवॉर्ड्स त्यांना कोण कोण भेटले, तर नोबेल प्राइज भेटले, ज्ञानपीठ अवॉर्ड भेटला. त्याच्यानंतर डेथ कधी झाली, तर इथं 7 ऑगस्ट 1941. आणि कुसुमाग्रज यांची 10 मार्च 1999 ला बघा यांची डेथ झाली. ऍक्च्युली दोन्हीही लेखक खूप चांगले होते, आपल्या देशासाठी खूप महत्वाचं योगदान त्यांनी दिलेले आणि अशा थोर विचारवंताला, लेखकाला आपला सलाम आहे, बरोबर आहे. बघा मित्रांनो पुढे आता बघूया, राईट द नोट ऑन द थँक्स टू युअर पॅरेंट्स ऑन रिसिव्हिंग बायसायकल ऑन अ बर्थडे गिफ्ट फ्रॉम द देम. तुम्हाला एखाद्या तुमच्या घरातले कोणतरी पॅरेंट्स असेल त्यांना काय करायचं, तुम्हाला एक लेटर लिहायचे, थोडक्यामध्ये काय लिहायचं किंवा नोट लिहायची शॉर्टमध्ये, का मला एक गिफ्ट दिलं त्याबद्दल थँक्यू सो मच, ठीक आहे ना. अशा प्रकारे तुम्हाला लिहायचं होतं. नेक्स्ट बघा, ट्रान्सलेट द वर्ड इनटू द युअर मदर टंग. बघा, विकेट म्हणजे काय, दुष्ट, हनी म्हणजे काय, मध, रॉक म्हणजे काय, खडक, फनी म्हणजे काय, मजेदार, ग्रेट सायंटिस्ट ऑफ द इंडिया. काय, तर भारताचे महान शास्त्रज्ञ. पुढे बघा, मेलोडियन साऊंड्स ऑफ द मेलोडियन्स, काय, मृदंगाचे मधुर नाद. त्याच्यानंतर ब्ल्यू वॉटर्स ऑफ द ओशन, महासागराचे निळे पाणी. आणि डिस्कवरी ऑफ द रमन इफेक्ट, काय, रमन प्रभावाचा शोध, ठीक आहे. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला ट्रान्सलेट करत होतं. आणि नेक्स्ट बघा, ट्रान्सलेट द सेंटेन्स इन युअर मदर टंग. प्लीज डोंट रीड दिस बुक, म्हणजे काय, हे पुस्तक वाचू नका. देन रवींद्रनाथ टागोर वॉज अ ग्रेट रायटर. काय, रवींद्रनाथ टागोर हे महान लेखक होते, ठीक आहे. रवींद्रनाथ टागोर हे काय, महान लेखक होते. तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण
पूर्ण क्वेश्चन पेपर बघून घेतले की याचा आन्सर किती होते, तुम्हाला किती प्रश्न सोडवता आले मला कमेंट नक्की कळवा. आपल्या चॅनलचा तुम्हाला फायदा झाला का नाही तेही एकदा कळवा. आणि सर्व विद्यार्थी कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा. भरपूर सारे विद्यार्थी आपला चॅनल बघताय, पण मित्रांनो तुम्ही सबस्क्राईब करत नाही, मला याचं कारण सापडत नाही. कारण मित्रांनो लक्षात घ्या, जे IMP प्रश्न येणार तेच दिलेत का नाही मला याचं उत्तर तुम्ही कळवा. दिलेत ना, मग तुम्ही चॅनल सबस्क्राईब करायला काय अडचण आहे. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, आय रिक्वेस्ट यू प्लीज सबस्क्राईब टू द आवर चॅनल फॉर द मोर इन्फॉर्मेशन अँड फॉर द मोर काइंडनेस. का लक्षात घ्या, तुम्हाला चांगल्या प्रकारे अजून व्हिडिओ बघण्यासाठी पुढचे जे IMP प्रश्न असतील, पुढचे स्टँडर्ड येईल, आता पुढची इयत्ता येईल, त्या संदर्भात पूर्ण नवीन अपडेट देण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो सपोर्ट करा, मी तुम्हाला सपोर्ट करतो, तुम्ही सपोर्ट करा. ठीक आहे, तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि ज्या विद्यार्थ्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी कंपल्सरी सबस्क्राईब करा आणि एक छोटीशी एकदम छानशी अशी कमेंट करा. मित्रांनो मी बऱ्याच जणांच्या कमेंटला पिन केलं, तुम्ही बघत असाल तर मला चांगली कमेंट करा, मी कमेंट वाचून घेईल. भले थोडा वेळ लागेल, पण कमेंट वाचल्यानंतर मला जर कमेंट आवडली तर मी 100% त्या कमेंटला पिन करेल किंवा एखाद्या व्हिडिओमध्ये त्याचं नाव घेईल. ओके डन. चला भेटूया आता मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये.